नमस्कार. आपल्याकडे हलाल आणि झटका अशा दोन प्रकारची मांसाहारी पदार्थ मिळतात. झटका म्हणजे जो मुसलमानांना तो प्रकार अजिबात आवडत नाही. ते म्हणजे सरळ कापलं आणि पुढे केलं, फार सविस्तर जात नाही त्याच्यामध्ये. आणि हलाल म्हणजे थोडंसं एक कट मारायचा, रक्त बाहेर पडू द्यायचं, तो आचके देतो, पाणी टाकायचं, सगळं पडलं की पुन्हा कापायचं, त्याला हलाल म्हणतात. आता हे हलाल सर्टिफाईड असणं अनेक राष्ट्रांमध्ये, खास करून मुस्लिम राष्ट्रांमध्ये आवश्यक असलेला भाग झालाय. मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हलाल सर्टिफाईड आहे, हलाल स्पेशालिस्ट आहे असं वाटायला लागलंय. तुम्ही हसाल, पण तसं मला वाटायला लागलंय. एक एक कारवाया बघितल्या, म्हणजे मध्येच मुख्यमंत्र्यांवर बऱ्यापैकी पोस्ट येतात बघा, की काहीच का करत नाहीत, याच्यावर कारवाई नाही, त्याच्यावर कारवाई नाही, वाकडं बोलणाऱ्यावर कारवाई नाही, संघविरोधकांच्यावरती काय कारवाई केली, असा प्रश्न अनेक जण विचारत असतात. मग हळूच कुठून तरी कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला नांदेड जिल्हा अशा अर्थाचे व्हिडिओ यायला लागतात. मध्येच मग मीरा भाईंदरमध्ये कशा स्वरूपाचं, मीरा रोडला कशी बुलडोजर कारवाई झाली, नागपूरमध्ये कशी बुलडोजर कारवाई झाली, याविषयीच्या बातम्या आणि सगळ्या चर्चा आपण ऐकत असतो. माझ्या मते देवेंद्र फडणवीस हे झटका स्पेशालिस्ट नाहीत, तर हलाल स्पेशालिस्ट आहेत असं वाटायला लागलंय. कसं ते जरा समजावून सांगतो. साधारणतः 6 महिन्यापूर्वी एका महत्वाच्या संस्थेचा कॅगचा ऑडिट रिपोर्ट तयार झाला होता. कॅगचं ऑडिट झालं होतं, तपासणी केली होती. कॅगच्या तपासणीनंतर त्याच संस्थेची पुन्हा एकदा आर्थिक तपासणी होऊ लागलेली आहे. मुख्यमंत्र्यांना विचारलं की हे काय अंकुश ठेवण्यासाठी आहे का, ही काय तपासणी कुणावर नियंत्रण करण्यासाठी आहे का, तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलं. ते म्हणाले की ही नियमित आर्थिक तपासणी आहे, काही विषय स्पष्ट करण्यासाठीची ही तपासणी आहे. तुम्ही म्हणाले एक संस्था ती काय, आणि तुम्ही लगे हलाल सर्टिफिकेट देऊन टाकायला लागले. सांगतो, सगळं सांगतो. ज्या संस्थेची आता नव्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची, VSI या संस्थेची तपासणी चालू आहे, ती संस्था शरद पवारांच्या हयात ताब्यात असलेली संस्था आहे. पुण्यातील मांजरी भागात गेलात तर VSIची उत्तुंग भव्य नव्हे, अवाढव्य भव्यता दिव्यत्वात असते, चांगुलपणात असते. अवाढव्य राक्षसी प्रवृत्तीत असतं. तशी ती महाराष्ट्राच्या अवाढव्य साखर उद्योगाला सांभाळणारी ती इमारत, आणि इमारत म्हणजे संस्था. आणि या संस्थेचा वापर करून पहिल्यांदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री अध्यक्ष असायचे. पुन्हा शरद पवारांनी स्वतःला तिथे अध्यक्ष म्हणून बसवलं आणि कायम अध्यक्षपद शरद पवारच राहिले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट काय, साखर कारखान्याशी असलेल्या अन्य संबंधित संस्था काय, या सगळ्यावर शरद पवारांचा ताबा होऊ लागला. एक प्रश्न सगळे विचारतात बघा, पवारांनी किती संस्था स्थापन केल्या? खास करून ते आपले पुरंदरचे, सासवडचे शिवतारे बापू हा प्रश्न विचारत असतात की शरद पवारांच्या स्वतः स्थापन केलेल्या संस्था किती? सगळ्या संस्था तर पवारांनी दुसऱ्याच्या ताब्यात घेतल्यात. तशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही सुद्धा ताब्यात घेतलेली संस्था, आणि याच्या माध्यमातून साखर उद्योगाला शरद पवार कंट्रोल करू पाहत होते. आता या संस्थेची आर्थिक तपासणी सुरू झाली आहे, त्यामुळं आता बरीच मजा येणार आहे. कट मारला, बाहेर पडू दिलं, मग थोड्या वेळाने आणि मग थोड्या वेळाने, असं वेळ घेऊन असतं हलालमध्ये ना, तसं आता तपासणी होतीये. काहीतरी सापडलं की वापर केला जाईल, आणि मग हळूहळू या संस्थेवरचा पाशा वाढला जाईल. शरद पवारांच्या राजकारणाला हा लावलेला कट आहे, हे लक्षात ठेवायचं. अशातलं शरद पवारांचं एक वाक्य आठवतंय. मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस
राजकारणाच्या आखाड्यात ज्या पद्धतीने खेळतात त्या पद्धतीने क्रिकेटच्या मैदानात राजकारण खेळणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणजे ते राजकारणात खेळ करतात, खेळात राजकारण करणार नाहीत असं पवारांना म्हणायचं होतं. आणि नुकत्याच आता क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका लागणार आहेत. तिथेही देवेंद्र फडणवीसांनी आपला शिरकाव करून ठेवलेला आहे आणि तिथेही एक कट मारून तयारी सुरू केलेली आहे. एक महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि तो निर्णय तुमच्या माहितीत असणं आवश्यक आहे. तो आहे सहकारी नागरी सहकारी बँकांचा, कोऑपरेटिव्ह बँकांचा बाबतचा, नुसत्या नागरी नाही, कोऑपरेटिव्ह बँकांबाबतचा. आता सरकारच्या नव्या नियमानुसार एक संचालक सलग 10 वर्ष 2 टर्म संचालक पदाधिकारी राहू शकणार नाहीये. नियम क्रमांक 2, आमदार, खासदार, मंत्री या पदावर असलेला व्यक्ती या सहकारी बँकांच्या मध्ये संचालक होऊ शकणार नाहीये. म्हणजे ज्या ज्या आमदारांनी खासदारांनी बँका स्थापन केल्या त्यावरती वर्चस्व ठेवलेलं आहे त्यांना एक तर आमदार होता येणार नाही, खासदार होता येणार नाही बँकेत राहायचं असेल तर, आणि आमदार खासदार व्हायचं असेल, मंत्री व्हायचं असेल तर बँकेवर राहता येणार नाही. त्यामुळं आपल्या पदाचा, आपल्या प्रतिष्ठेचा वापर करून त्या सहकारी संस्थांच्या मध्ये, बँकांच्या मध्ये काम करता येणार नाहीये. आणि वर्षानुवर्ष मीच दुसरा कोणी नाही, हे जे सवय लागली ना ती करता येणार नाहीये. अजून एक गंमत, मुंबईतल्या एका कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात एक फिर्याद दिली आहे. FIR दाखवतो. FIR काय आहे? हा FIR आम्ही एक व्हिडिओ केला होता बघा, आठवतं तुम्हाला? रोहित पवारांनी जेव्हा आधार कार्ड दाखवलं होतं तेव्हा म्हटलं होतं की अशा स्वरूपाचं बोगस आधार कार्ड तयार करणं गुन्हा आहे. गुन्हा आहे. असे कुठेही तयार करता येतात आणि त्या वेबसाईटला सार्वजनिक करून, म्हणजे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या साधनांना सार्वजनिक करून त्याचा वापर करणं हा गंभीर गुन्हा आहे. रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये तेच केलं. त्यांच्या विरोधात केस दाखल झाली आहे. आता लोक लगेच म्हणतील अटक का नाही, पकडलं का नाही, तुरुंगात का गेलं नाहीत. आपल्याकडे जामीन लवकर मिळतो. त्यामुळं अशा लोकांच्या स्वरूपामध्ये गुन्हा दाखल करून, अटक करून, जामिनावर सोडून पुन्हा आम्ही सुटलोच की असं म्हणण्याची स्थिती आणण्यापेक्षा त्यांना जाळ्यात घेणं खूप आवश्यक असतं. त्यामुळं हा गुन्हा देखील आता दाखल झालेला आहे. त्यामुळे पवारांच्या विरोधात कोणती कारवाई होत नाही असं म्हणणाऱ्यांच्यासाठी या 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या 4 गोष्टी मला वाटतं हलाल सर्टिफाईड माणूसच करू शकतो. कट मारलाय, आता रक्त कधी वाहून जात आहे याची वाट बघायची आणि पुन्हा हळूहळू कार्यक्रम उरकायचा. नमस्कार.